नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता मी नागरवाडीमध्ये आलो आहे, ज्योतिबा टाईल्स अँड ग्रेनाइट्समध्ये। तर मित्रांनो, आम्ही इथं घरामध्ये किचन बांधत आहोत। त्याच्यासाठी जी काही फरशी लागणार आहे ती आम्ही या दुकानातून खरेदी करणार आहे। इथं आमची गाडी लावली आणि मी पप्पासोबत आलो आहे आणि दादासुद्धा लवकरच इकडे येईल। तर हे दुकान आहे आणि याच्यामध्ये जी काही फरशी लागेल ती आम्ही इथून खरेदी करणार आहे। वेगवेगळ्या डिझाईन्सच्या वगैरे फरशा लावलेल्या आहेत आणि यातील जे आम्हाला जी काही पसंत पडेल ती आम्ही किचनसाठी फरशी विकत घेणार आहे इथून। इथं दुकानामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सच्या स्टाईल्स वगैरे लावलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मला खास तर म्हणजे ही डिझाईन म्हणजे थोडीशी युनिक आणि मस्त दिसायला मस्त वाटतं आहे। आणि दुसरी म्हटलं फ्लोरिंगला मला जर पसंत आलेली असेल तर ती म्हणजे ही बघा, याचं पण डिझाईन म्हणजे मस्त वाटतं आहे दिसायला। दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स वगैरे ठेवलेल्या आहेत आणि या साईडच्या ज्या काही टाईल्स दिसतात त्या आपल्या बाथरूममधल्या आहेत आणि ह्या बाकीच्या आपल्या फ्लोरिंगला म्हणजे बाहेर वगैरे लागतात, वट्टीवरती वगैरे असो नाही तर हॉलमध्ये वगैरे, त्या सगळ्या इथं ठेवलेल्या आहेत। पण हे डिझाईन्स वगैरे ठरवण्यासाठी दादा येत आहे आणि दादाला जी काही आवडेल तोच सिलेक्ट करणार। माझ्या हातात तरी काय नाही, जो काय म्हणजे त्याच्या पद्धतीनुसार तो दादा आल्यानंतर डिसिजन घेईल। आणखीन एक गोष्ट मित्रांनो, की आमच्या घरामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम आहे। दादाचं लग्न आहे, माझ्या सख्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि ते या महिन्याच्या म्हणजे जूनच्या 30 तारखेला लग्न करायचा असा आमचा डिसिजन आहे। मग त्यासाठी घराची वगैरे काही काम वगैरे चालू आहेत। तर मग मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये लग्नाचे वगैरे दादाच्या लग्नामध्ये जी काही प्रोसिजर होणार आहे त्याचे सगळे ब्लॉग्स आपल्या साहिल शिंदे या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला पाहायला मिळतीलच। त्याच्यामुळे आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा। तर आता इथं दादा आला आहे, बघू कोणती टाईल्स चॉईस करतोय ते। दादा ती बघायचं, ती मस्त वाटली मला, तिकडं ती व्हाईट आहे ती। हिरपसुद्धा आहे की, चांगली आहे की, नको? मित्रांनो, किचन खोलीला ही फरशी लावायची आमचा डिसिजन ठरला आहे आणि साईडच्या दुसऱ्या एका खोलीला ती एक फरशी लावायची, ती त्यातली एक चॉईस केली। आणि जे आपण किचनच्या वरती जी लावतोय फरशी ना, त्याला ही ही फरशी लावायचा असा प्लॅन ठरला आहे आणि हे सगळं प्लॅनिंग सगळं दादाचं आहे, माझं काही याच्यामध्ये काय नाही। आणि फक्त याच्यामध्ये चेंज आहे ते फक्त ही टोकरी हीच काढून फक्त इथं बसवण्यात येणार आहे आणि किचनचं जे काय पूर्ण काम झाल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच। तर मित्रांनो, इथं आता फरशीचं बिलिंग वगैरे सगळं चालू आहे आणि जी काय फरशी आम्ही घेणार आहे ती यातले सगळे त्यांचे नंबर वगैरे लिहून ते बिलिंग वगैरे करणार आहेत। तर मित्रांनो, प्लॅनिंगमध्ये थोडासा चेंज झाला आहे। किचनच्या साईडच्या खोलीला जी आम्ही ही फरशी निवडलेली ना, याचा स्टॉक खूप कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही दुसरी फरशी निवडलेली आहे। किचनच्या साईडच्या खोलीला ही फरशी येणार आहे आणि म्हणजे ही किचनला आणि ही साईडच्या खोलीला असं हे मॅचिंग हे करून निवडलेलं आहे। तर मित्रांनो, इथं टेम्पो आलेला आहे आणि या टेम्पोमध्ये आपल्या ज्या काही फरशा आहेत त्या याच्यामध्ये भरून नेणार आहे आम्ही आणि हे यांचं गोडाऊन आहे आणि याच्यामध्ये सगळ्या ज्या टाईल्स वगैरे आहेत त्या इथं भरलेल्या आहेत। आता सगळं काम झालेलं आहे, या टेम्पोमध्ये सगळं साहित्य भरलेलं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे। तर मित्रांनो, मी सुद्धा टेम्पोमध्ये बसून घरी चाललो आहे। पप्पा आणि दादा कुठे बाहेर गेलेत, त्याच्यामुळे मी हे साहित्य आता डायरेक्ट घरी उतरणार आहे। आता घरी पोचलो आहे आणि या ज्या टाईल्स आहेत त्या घरामध्ये उतरून घेऊयात। मित्रांनो, ह्या सगळ्या टाईल्स आम्ही इथं उतरून घेतलेल्या आहेत आणि हे आपण इकडं पाठीमागं किचन बांधत आहोत। इथं आपलं जुनं किचन होतं आणि हे किचन काढून आम्ही या खोलीमध्ये किचन बांधत आहोत। ही सगळी किचनची डिझाईन आहे आणि इथं एक साईडला कपाट वगैरे येणार आहे। किचनचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही। मित्रांनो, तर संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि हे आपलं किचनचं एवढं काम झालेलं आहे। हे इथं कपाट वगैरे त्यांनी लावून घेतलं आहे आणि हे किचन अजून अर्धवट बांधलेलं आहे। हे आता काय उद्यापर्यंत काम होईल याचं आणि उद्या जमलं तर ही खोली आणि त्या साईडची खोली हे दोन्ही फ्लोरिंगचं यांनी काम करतीलच। म्हणजे हे पूर्ण काम दादाच्या लग्नाच्या 2 दिवस आधी कंप्लीट होणार आहे। तर मित्रांनो, आज किचन बांधकामाचा दुसरा दिवस आहे आणि काल मिस्त्र्यांनी किचनचं हे एवढं बांधकाम पूर्ण केलेलं। हे कपाट वगैरे लावून घेतलं आणि हे इथं बेसिनचं वगैरे कट्टा वगैरे सगळं बांधून घेतलं आहे आणि आता थोड्या वेळातच मिस्त्री बाकीचं काम पूर्ण करण्यासाठी येतीलच। तोपर्यंत मिस्त्री यायच्या अगोदर आम्हाला ही जागा थोडीशी लेवल करून घ्यायची आहेत, म्हणजे किरकोळ जी कामं आपली आहेत ती सगळं आटपून घ्यायची आहेत।
हे इथं पत्र्याला वगैरे पाणी जर तिथे गळतं तिथं हे पत्रा वगैरे दुसरा लावत आहे आम्ही. आणि ही जागा लेवल करून घेण्यासाठी इथली माती आम्हाला या साईडला नेऊन टाकायची आहे. मित्रांनो इथं फरशी बसवण्यासाठी खडीचा भुसा आणलेला आहे आणि तो इथं घराच्या साईडला इथंच उतरून घेऊया. म्हणजे आता लग्नाच्या कार्यक्रमात इथं एक साईडला राहिला तरी काय म्हणजे आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फरशी बसवण्यासाठी जेवढा उपयोगी होईल तेवढा वापरायचा आणि बाकीचं शिल्लक राहिला इथेच राहिलं तरी चालेल. ही ट्रॉलीमधली आता उरलेली जी खडी आहे ती आता कोऱ्यानं काढत आहे. आणि ह्या आपला ट्रॅक्टर ऑपरेटर विनोद गावडे कॅमेऱ्याकडे बघून नाचत आहे. स्माईल दे. तर मित्रांनो आता लाईट नसल्यामुळे हे किचनचं काम जे आहे ते अर्धवट आहे. कारण की लाईटीशिवाय ह्या ज्या मशिनरी आहेत त्या बंदच राहणार. हे जे आम्हाला कटिंग वगैरे जे काय करायचं आहे ते सगळं बंद आहे. त्याच्यामुळे इकडं मिस्त्र्यांनी हे फरशी बसवायचं काम सुरू केलं आहे. आणि एक विषय झाला असा की ह्या ज्या फरशा होत्या ते थोड्याशा कमी चुकून म्हणजे वेगळे बॉक्स आम्हाला त्यांनी पाठवून दिलेत. त्याच्यामुळे आता आम्हाला पुन्हा नागनवाडीला जाऊन ते बॉक्स पुन्हा एक्सचेंज करून घेऊन यावे लागणार. मित्रांनो आता लाईट आलेली आहे आणि जे काय आपलं फरशींचं कटिंगचं काम आहे ते आता सुरू झालं आहे. आणि या खोलीमध्ये एवढी फरशी लावून झालेली आहे. इकडे मिस्त्री फरशी वगैरे बसवत आहेत. तर मित्रांनो इथं आता आम्ही ग्रेनाईटची फरशी कटिंग करायसाठी इथं मिस्त्री आल्यात. आता ही आपली किचनच्या वरती जी ग्रेनाईटची फरशी येते ही आपण वरती लावणार आहे. इथं आपली डेअरी यंदाच नवीन बांधलेली आहे आणि इथं सगळे आपले कटिंगचं वगैरे काम चालणार. तर मित्रांनो आता रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आत्ताच मिस्त्री वगैरे सगळे गेलेत. आणि हा आपला मित्र पण आला आहे बाळकृष्ण गावडे. आणि आपलं हे जे बेसिन किचन कट्ट्याचं जे काही काम आहे हे आता इथे बेसिन वगैरे त्यांनी बसवलं आहे. आणि बाकीचं जे उरलेलं काम आहे ते आता त्यांनी उद्या येऊनच करतील. इथं या खोलीमध्ये फरशा वगैरे सगळ्या बसवायच्या आहेत. त्यांनी या खोलीमध्ये या पूर्ण खोलीमध्ये इथं फरशी बसवले पण अजून याचं किरकोळ फिनिशिंग जे आहे ते अजून बाकी आहे. आणि आपले ही जुनं किचन आहे आपलं आणि याच्यामध्ये सुद्धा आम्हाला फरशी बसवायची आहे. आणि आपलं हे जे किचन वगैरे जे काय बांधत आहोत आणि येणारे दादाचे लग्नाचे वगैरे व्हिडिओज चॅनलवरती येणारच आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताचा हा व्हिडिओ मी इथं एंड करतोय कारण की व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा बनलेला आहे. कारण की जास्त 8-10 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला असेल. त्याच्यामुळे बाकीचं जे आपल्या घरातील जे काही फंक्शन वगैरे होणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल.